प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. मानवी आत्मे जिंकण्यास रे माझ्या मागे या. बनविन माझे शिष्य तुम्हा मी पाप्या शोधाया. पापी जनांची हृदय मंदिरे क्षणात बदलूया. मम प्रीतीच्या रुधिराने ती शुद्ध स्वच्छ करूया. काय सांगते हे गाणं? प्रभू येशू ख्रिस्त पाचारण करत आहे. येसू तुला वाहर, अशा प्रकारचा शब्द आमच्या आदिवासी बांधवामध्ये प्रचलित आहे की प्रभू तुम्हाला बोलावत आहे. येसू बुला रहा, येसू बुला रहा, तेरा नाम ले लेकर तुझे येसू बुला रहा. प्रत्येक व्यक्तीचं नाव घेऊन परमेश्वर बोलावत आहे. पहिल्या वाचनामध्ये काय घडते बघा, की त्या ठिकाणी परमेश्वर आपल्या लोकांना सांगत आहे की मी तुमच्यामधून पवित्र राष्ट्र, याजक वर्ग तयार करणार आहे. मात्र त्यासाठी एक महत्त्वाची अट आहे की तुम्ही माझ्या आज्ञा पाळणं गरजेचं आहे. परमेश्वराची आज्ञा पाळायची, त्या आज्ञा पालनामध्ये आनंद अनुभवायचा, त्यामुळे येणारे आशीर्वाद अनुभवायचे आणि तेच आशीर्वाद पुढच्या पिढीपर्यंत देत राहायचं. तीच सुवार्ता सगळीकडे पसरवित राहायचं. अशा प्रकारचा एक करार परमेश्वराने आपल्या लोकांबरोबर केला. खरं पाहता जुन्या आणि नव्या करारामध्ये दोन प्रकारचे करार दडलेले आहेत. जुन्या करारातील करार हा दुतर्फी आहे. ह्याचा अर्थ असा आहे की परमेश्वर म्हणतो, जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर मी तुम्हाला आशीर्वाद देईन, परंतु जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत तर मात्र मी तुम्हाला शिक्षा करणार आहे. म्हणजे हा दुतर्फी करार झाला. परंतु नव्या कराराकडे आपण जेव्हा येतो तेव्हा तो एकतर्फी प्रेमाचा करार आहे. म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त 12 प्रेषितांना आज निवडत आहे. ते सगळे 12 प्रेषित धुतल्या तांदळाप्रमाणे होते असे नाही, हे नंतर आपल्या लक्षात आलेलं आहे. त्या 12 प्रेषितांची नावं देतानाच त्यांचे काही स्वभाव देखील आपल्या समोर प्रकट करण्यात आलेले आहेत. हे येशूला ज्याने धरून दिलं तोच, म्हणजे त्याने नंतर धरून दिलं पण अगोदरच त्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. किंवा नंतर येशूला नाकारणारा पेत्र, येशूला सोडून जाणारे प्रेषित, येशूच्या पुनरुत्थानावरती अविश्वास दाखवणारा थोमा, जकातदार असलेला मत्तय, हिंसाचारी जिलोत संघटनेचा सदस्य असलेला शिमोन कनानी, अशी कितीतरी नावं आपण बघू शकतो की ज्या नावांमध्ये त्यांचा स्वभाव दडलेला आहे. गर्जनेचे पुत्र असे योहान आणि याकोब ह्यांचं वर्णन सुद्धा आलेलं आहे. ते गर्जनेचे पुत्र म्हणजे सातत्याने कदाचित भांडत असावेत. म्हणजे अशा प्रकारे परमेश्वर जेव्हा माणसाला निवडत असतो तेव्हा त्या माणसाची पात्रता पाहत नसतो, तर आपली योजना पाहत असतो. ती परमेश्वराची योजना प्रकट करण्यासाठी एकतर्फी प्रेमासारखा करार तो माणसाशी करत असतो. म्हणूनच आजचं पहिलं वाचन देखील आपल्याला सांगत आहे की नीतिमान माणसासाठी कोणीही मरू शकतं, परंतु ख्रिस्त कोणासाठी मरण पावला? पाप्यांसाठी मरण पावलेला आहे. पाप्यांसाठी मरण पावून त्याने काय दाखवलेलं आहे की तुमच्यावरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी तुम्ही सुद्धा माझ्यासारखेच पवित्र असलं पाहिजे असं नाही. तुम्ही जसे असाल तसं मी तुम्हाला स्वीकारणार आहे आणि मग त्याद्वारे तुमच्यामध्ये बदल घडून येणार आहे. म्हणून इंग्रजीमध्ये एक सुंदर असं वाक्य आहे, गॉड डज नॉट कॉल द क्वालिफाईड, ही क्वालिफाईज दोज हुम ही कॉल्स. परमेश्वर पात्र लोकांची निवड करत नाही, तर तो ज्यांची निवड करतो त्यांना पात्र बनवत असतो. म्हणजे संत पॉलसारखा माणूस खऱ्या अर्थाने प्रेषित म्हणण्यास पात्र नव्हता, परंतु
नंतर मात्र तो परमेश्वराचं निवडलेलं पात्र बनला. आज प्रभू सांगत आहे की पीक फार आहे, परंतु कामकरी थोडे आहेत. मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखी बऱ्याच ख्रिस्ती लोकांची अवस्था झाली असण्याची शक्यता आहे. म्हणून आपण सातत्याने पाचारणासाठी सुद्धा प्रार्थना करावी, म्हणून प्रभू आपल्याला आव्हान करत आहे. आज आपण एक चिंतन करूया की प्रभू मला कशासाठी बोलावत आहे. इतकंच नाही तर प्रभू इतरांना जर बोलावत असेल तर मला त्यांना कशा प्रकारे ही सुवार्ता सांगता येईल, ती कृपा मिळावी, म्हणून प्रभूकडे विशेष प्रार्थना करूया. प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.